पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक लोकप्रिय योजना आहे। लाडकी बहीण योजनेवरून विधिमंडळामध्ये जोरदार खडाजंगी झाली आहे। विरोधकांनी या योजनेत मोठा घोळ झालाय असा गंभीर आरोप केला। महिलांना 2100 रुपयांची वाढीव मदत कधी देणार असे प्रश्न विचारले। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार असल्याची घोषणा केली आहे। शेवटचा प्रश्न, 1500चा रक्कम 2100 कधी करणार हे आम्हाला एकही निर्णय खोटा असेल तर मग मला तुम्ही विचारा। तुम्हाला मी एकच सांगतो, मी जे बोलतो ते करतो। माझ्या कामाची पद्धत नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन अशा प्रकारची माझ्या कामाची पद्धत आहे। तुम्हाला मी सांगतो, एक माणूस आला होता माझ्याकडे व्हीलचेअरवर एक मुलाला घेऊन, त्याचे दोन्ही हात कट होते आणि तो बाप माझ्याकडे आला वरती मंत्रालयामध्ये। मी म्हणालो काय झालं? तो म्हणाला याचं विजेचा शॉक लागून दोन्ही हात गेलेत, कंपनीच्या मालकाला फोन करा, 2-3 लाख रुपये मिळतील। सचिन भाऊ, मी आपल्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या अधिकाऱ्याला फोन केला, बोलो चेकबुक घेऊन ये। 5 लाखाचा चेक फाडला आणि त्याच्या हातात मी दिला। तो अक्षरशः रडायला लागला, तो बाप। अशा प्रकारचं काम आम्ही करणारे लोक आहोत। हे जे बोललेलो आहे हे बिलकुल न होणारं काम मी कधी बोलत नाही। आणि जे आम्ही शब्द दिलेला आहे, दादा पण आलेले आहेत, आम्ही जे बोललोय लाडकी बहीण योजना तुम्ही सांगता बंद होणार, कधी बंद होणार नाही। कर्जमाफी योग्य वेळी आम्ही करणार। जे आम्ही 2100 करणार बोललो ना मगाशी, योग्य वेळी करणार आम्ही। तुम्ही काय म्हणजे एवढ्या 5 वर्षाकरता असतं आम्ही जे बोललोय ते करणार। तुम्ही शब्दाचे पक्के आहे आणि तुम्ही तारीखचं म्हणता। जेव्हा अयोध्येचं राम मंदिर होत होतं तर तुमचेच लोक म्हणत होते मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे। मंदिर पण बांधून झालं, उद्घाटनही झालं, सगळं झालं। काय ध्वज लागला, 370 कलम पण हटलं। त्यामुळे आम्ही काम करणारे लोक आहोत, खोटं बोलणार आम्ही नाही। जे बोलणार ते करणार, ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे। आणि म्हणून तुमच्या ज्या काय आणखी अडचणी असतील, काय असतील सांगा, प्रश्न असतील, त्यामुळे चिंता करू नका। तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला सरकार समर्थ आहे आणि जे काय अडचणी आहेत, जे प्रश्न आहेत ते सोडवले जातील।